4.4 The Sign of Four. This is the novel that we are studying. Now, see the theme of the novel. The theme of the novel revolves around the Agra treasure. जी theme, जी central idea ही Agra treasureच्या भोवती फिरते. Throughout the story, the appearance of the treasure leads to a direct or often tragic change in the lives of the characters. ह्या आग्रा ट्रेझरमुळे सगळं काही ज्या घटना घडत जातात त्या ह्या ट्रेझरमुळे घडत जातात आणि काही थोडे ट्रॅजिक चेंजेस यातले जे कॅरेक्टर्स आहेत यांच्या जीवनामध्ये येतात. सो because of this, it is important that the removal of the treasure would cause the characters to return to their previous position. यांच्या जीवनातलं ट्रेजर जर निघालं तर हे सगळे कॅरेक्टर आपल्या प्रिव्हियस पोझिशनला येतात, जिथे ते आधी होते तिथे. जसं इन द केस ऑफ स्मॉल, जोनाथन स्मॉलच्या केस मधलीच गोष्ट. हा कन्व्हिक्ट आहे, हा मुख्य अपराधी आहे. द री-इमर्जन्स ऑफ द ट्रेजर लीड्स हिम डाऊन अ पाथ दॅट एंड्स इन मर्डर. हे ट्रेजर त्याच्या जीवनात पुन्हा आल्यामुळे शेवटी याचा जो मार्ग आहे तो जातो शेवटी मर्डरलाच. विथ द रिमूव्हल ऑफ द ट्रेजर ही इज अ प्रिझनर वन्स अगेन. तो पुन्हा प्रिझनर बनतो त्याच्या जीवनातून ट्रेजर निघून गेल्याबरोबर. पहा, जेव्हा ट्रेजर येतं त्यावेळेला तो मर्डर करतो. कसं? सुरुवातीला तो मर्डर करतो त्या दूताचा, मग त्याच्या हातून खजिना जातो, हा तुरुंगात जातो. तिथून हा इंग्लंडमध्ये येतो, पुन्हा बॉर्थोलोम्यूचा मर्डर करतो, खजिना याच्या हातामध्ये येतो. जेव्हा खजिना याच्या हातामधून जातो याला पुन्हा तुरुंगात जावं लागतं. सो दिस इज मॅरी मॉर्स्टन इज अ चार्मिंग यंग वुमन whom वॉटसन कंटेम्पलेट्स मॅरिंग. मॅरी मॉर्स्टन आहे, मोठी चार्मिंग यंग वुमन आहे. वॉटसन तिच्याशी लग्न करायचा विचार करतो. विथ द प्रॉस्पेक्ट ऑफ मेरी बिकमिंग अन हेरेस, हाऊएव्हर दिस पॉसिबिलिटी इज रिमूव्ड. जेव्हा हे ट्रेजर, या ट्रेजरची मालकीन ही बनेल असं म्हटल्याबरोबर याच्या डोक्यातला मेरी सोबत लग्न करण्याचा विचार मात्र हळूहळू फिबल व्हायला लागतो. कारण इतक्या मोठ्या संपत्तीची मालकीन झाल्यानंतर ही खरंच आपल्यासोबत लग्न करेल का असं त्याला कुठेतरी वाटायला लागतं. When it is discovered that the Agra treasure is gone, Mary returns to the position in which Watson can comfortably propose marriage. जेव्हा ते फेकल्या गेलेलं ही न्यूज येते की तो ट्रेजर आता नाही आहे मेरीच्या जीवनामध्ये, तेव्हा याला पुन्हा असं वाटतं की येस, आपण मेरीशी पुन्हा लग्न करू शकतो, कारण मेरी पुन्हा आपल्या ओरिजिनल पोझिशनला आलेली आहे, ती आधी जशी होती तशी. द शॅलोनेस ऑफ वेल्थ अँड द डिस्ट्रक्शन दॅट कॅन come through it is also seen prevailing throughout the novel. Wealth, संपत्ती ही कशी पोकळ असते आणि सोबत डिस्ट्रक्शन खूप सगळं घेऊन येते, ही सुद्धा थीम कुठेतरी या नॉवेल भर आपल्याला सांगता मिळते, आपल्याला पूर्ण नॉवेल भर. As the Agra treasure directly and adversely affects almost everyone, आग्रा ट्रेजर जवळपास प्रत्येकाला अफेक्ट करते. इन द कोर्स ऑफ स्टोरी द शेक्स एमिसरी, पहिल्यांदा जातो ह्या ट्रेजरला घेऊन येणार जो शेखचा एमिसरी दूत असतो तो जीवाना जातो. त्यानंतर हा खजिना मिळतो बॉर्थोलोम्यूला. बोथ आर मर्डर्ड फॉर द ट्रेजर. टोंगा इज किल्ड वाईल फ्लीइंग विथ इट. जेव्हा टोंगा हे ट्रेजर घेऊन पळत असतो जोनाथन स्मॉल सोबत, तेव्हा टोंगा मारला जातो. अँड स्मॉल इज सेंटेन्स टू लाईफ इम्प्रिझनमेंट. आणि शेवटी स्मॉल, जोनाथन स्मॉल हा जो याच्या पाठीमागे सगळ्या घटनांच्या पाठीमागे असतो, याला सुद्धा शेवटी लाईफ इम्प्रिझनमेंटसाठी, जीवनभराच्या तुरुंगवासासाठी त्याला कैदेत टाकण्यात येतं. ॲडिशनली बोथ थॅडियस अँड हिज फादर स्पेंट their lives constantly paranoid about wooden-legged men.
अँड अबाउट स्ट्रेंजर्स इन जनरल. थॅडियस, त्याचे वडील जेव्हा ह्या खजिन्याच्या विचारात असतात किंवा त्यांच्याकडे जेव्हा हा खजिना असतो, कॉन्स्टंट हा माणूस त्या वुडन लेकच्या भीतीमध्ये असतो किंवा तसल्या स्ट्रेंजर्सच्या भीतीमध्ये असतो. म्हणजे हे ट्रेजर जीवनात आल्यानंतर कुणाचंही भलं होत नाही, मिळतं त्यांच्या वाट्याला ते डिस्ट्रॉयल किंवा दुःखच, भीती. The Agra treasure even provides a romantic conflict for Dr. Watson, who feels that he cannot marry Miss Marston for fear that he will appear to be after her money. इकडे थोडं कन्फ्लिक्ट, रोमॅन्टिक कन्फ्लिक्ट आहे थोडंसं, ते डॉक्टर वॉटसनच्या जीवनामध्ये पण येतं. जेव्हा पहिल्यांदा तो प्रपोज करतो किंवा त्याला पहिल्यांदा वाटायला लागतं मॅरी मॉर्स्टन सोबत आपण लग्न करायचं, त्यावेळेला मॅरी मॉर्स्टन ही साधीसुपी असते, म्हणजे काही श्रीमंत नसते. पण जेव्हा त्याला वाटतं मिस मॉर्स्टन ही मेरी मॉर्स्टन आता खजिन्याची मालकीण झालेली, तेव्हा त्यालाही कुठेतरी असं वाटतं की आता हिला प्रपोज कसं करायचं, की मॅरी मॉर्स्टनला असं वाटेल ना की आपण आता श्रीमंत झालो म्हणून हा आपल्या मागे लागलेला आहे, म्हणून याचे मनामध्ये कुठेतरी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, कुठे धाकधूक निर्माण होते की कसं करायचं आता पुढे. ठीक आहे ना. सो असं आहे हे एकूण थीम, की हे ट्रेजर आपल्यासोबत इथल्या सगळ्या कॅरेक्टरला अफेक्ट करते, त्यांच्या जीवनामध्ये दुःख आणते, मर्डर्स घडवून आणते, तुरुंगवास घडवून आणते आणि डॉक्टर वॉटसनच्या जीवनामध्ये सुद्धा थोडीशी उलथापालथ करते, की आपण प्रपोज करायचं का नाही करायचं का, याचा द्वंद्व त्याच्या मनामध्ये निर्माण करते. सो दिस इज द थीम ऑफ द नॉव्हेल. सी द प्लॉट ऑफ द नॉव्हेल. The novel has a complex plot involving service in India, the Indian Rebellion of 1857, a stolen treasure, and a secret pact among 4 convicts, the 4 of the title, and 2 corrupt prison guards. सो प्लॉटमध्ये हे सगळं येतं. मोठा कॉम्प्लेक्स प्लॉट आहे, थोडा गुंतागुंतीचा, ज्याच्यामध्ये इंडियामध्ये केलेली जी सर्व्हिस आहे ती पण आहे, 1857चं इंडियन रिबेलियन, इंडियन उठाव पण आहे, स्टोलन ट्रेझर पण आहे म्हणजे चोरला खजिना, अँड अ सिक्रेट पॅक्ट अमंग 4 कन्व्हिक्ट, जे 4 गुन्हेगार आहेत त्यांच्यामध्ये झालं करार, सिक्रेट करार जो झाला आहे, सिक्रेट पॅक्ट, त्याच्याबद्दल पण आहे. हे जे 4 आहेत, 4 है ना, अँड 2 करप्ट प्रिझन गार्ड्स, आणि त्यांच्या ह्या 4 गुन्हेगारांच्या सोबत हे 2 जण प्रिझन गार्ड्स पण आहेत, ते पण तेवढेच जबाबदार आहेत. According to Mary, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet him at the Langham Hotel in London. 1878 मध्ये मेरीचे वडील हिला टेलिग्राफ करतात की मी इंडियामधून इथपर्यंत सुखरूप पोहोचलोय लंडनमध्ये, म्हणजे इंग्लंडमध्ये, आणि तिला रिक्वेस्ट पण केली आहे त्यांनी की तू मला भेटायला लंगम हॉटेलमध्ये ये. When Mary arrived at the hotel, she was told that her father had gone out the previous night and not returned. जेव्हा ही पोहोचते तिथे त्या लंगम हॉटेलमध्ये, त्यावेळेला तिला सांगण्यात येतं की तिचे वडील तर कालच्या रात्रीलाच गेले बाहेर आणि अजूनही परतलेले नाहीत. डिस्पाइट ऑल एफर्ट्स नो ट्रेस वॉज एव्हर फाउंड ऑफ हिम. खूप प्रयत्न केला त्यांना शोधायचा, पण तिच्या वडिलांचा पत्ता लागला नाही. मेरी contacted her father's only friend, Major John Sholto, who was in the same regiment, lived in England. सरतेशेवटी उपाय म्हणून एकमेव मित्र होता त्यांचा, मेजर जॉन शोल्टो. हा सुद्धा त्या सेम रेजिमेंटमध्ये काम करायचा आणि आता इंग्लंडमध्ये राहत होता. 2 जण सोबती नव्हते, मेजर शोल्टो आणि हिचे वडील. सो त्यांची मदत घ्यायचं तिने ठरवलं, बट ही डिनाइड नोईंग हर फादर हॅड रिटर्न. पण त्यांनी तर सरळ सरळ नकार दिला, म्हणाले की मला माहीतच नाही तुझे वडील आले म्हणून इंग्लंडमध्ये वापस इंडियामधून.
The second puzzle is that she has received 6 pearls in the mail from an anonymous benefactor, one per year since 1882, after answering an anonymous newspaper query inquiring for her. हे बरोबर पाहतो. दुसरं पझल पण आहे याच्यामध्ये, ह्या कादंबरीमध्ये दुसरं कोड पण आहे की तिला 1882 पासून एक कुठला तरी बेनिफॅक्टर आहे जो कॉन्स्टंट पर्ल्स पाठवतो, 6 पर्ल्स पाठवतो, प्रत्येक वर्षी एक पाठवतो. हे केव्हा सुरू होतं? जेव्हा एका न्यूजपेपरमध्ये तिच्याबद्दल चौकशी करणारे, मेरी मॉर्सन बद्दल चौकशी करणारे, तिची व्हेअर अबाउट, तिचा पत्ता मागणारा एक ऍडव्हर्टाइजमेंट येते, छोटी एक क्वेरी येते, त्याला ही आन्सर करते आणि आपला पत्ता देते. जसा पत्ता देते तसंच त्या पत्त्यावरती दरवर्षी एक असे 6 पर्ल्स लागोपाठ, प्रत्येक वर्षी एक असे 6 पर्ल्स तिला येतात. With the last pearl, she received a letter remarking that she has been wronged and asking for a meeting. शेवटचा जेव्हा पर्ल येतो पाकिटामधून तेव्हा त्याच्यासोबत एक पत्र पण असतं, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मॅरी मॉर्स्टन, तुमच्यासोबत गुन्हा झालाय, चूक झाली आहे आणि तुमच्यासोबत मीटिंग करणं, तुमची भेट घेणं अत्यंत गरजेचं आहे. Holmes takes the case and soon discovers that Major Sholto had died in 1882 and that within a short span of time Mary began to receive the pearls, implying a connection. ही जी केस आहे ही होम्स आपल्या हाती घेतो आणि त्याच्या लगेच लक्षात येते की 1882 मध्येच मेजर शोल्टो मरण पावला आणि बस तिथून काहीच काळापासून मेरीला प्रत्येक वर्षी एक असा पर्ल मिळणं सुरू केलं. त्याच्या लक्षात येतं की या पर्लचा, या मोतीचा आणि हिच्या वडिलांच्या गायब होण्याचा काहीतरी संबंध असला पाहिजे. The only clue Mary can give Holmes is a map of a fortress found in her father's desk with the names of Jonathan Small, Mohammed Singh, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर. तिच्याकडे दुसरा कुठलाच क्लू नसतो. जो कुठला क्लू असतो तो फक्त एक मॅप असतो एका फोर्ट्रेसचा आणि तिच्या खाली एक नाव लिहिलेली एक चिठ्ठी पण असते, ज्याच्यावरती नाव ही 4 असतात: जोनाथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर. ही 4 नावं तिथे असतात. Watson and Mary meet Thaddeus Sholto, the son of the late Major Sholto and the anonymous sender of the pearls. हे 3 जण, होम्स, वॉटसन आणि मेरी मिळतात. कोणाला भेटतात? थॅडियस शोल्टोला त्याच्या घरी. हाच तो अनॉनिमस सेंडर आहे, पर्ल पाठवणारा. Thaddeus confirms the major had seen Mary's father the night he died. They had arranged a meeting to divide a priceless treasure Sholto had brought home from India. हे थॅडियस सांगतो की त्याच्या वडिलांनी मॅरीच्या वडिलांची भेट घेतलेली होती, पाहिलेलं होतं त्यांना. दोघांना ते जे ट्रेजर होतं त्या ट्रेजरमध्ये त्यांना विभागणी करायची होती, त्याच्यासाठी त्यांनी भेट घेतलेली होती दोघांनी. While quarreling over the treasure, Captain Morstan, long in weak health, suffered a heart attack. आता या दोघांची त्या खजिन्याची विभागणी सुरू झाली. कॅप्टन मॉर्सन तसाच पहिल्यांदा हेल्थनी वीक होता. या भांडणामध्ये दोघांच्या त्याला हार्ट अटॅक आला. Now, not wanting to bring attention to the object of the quarrel and also worried that circumstances would suggest that he had killed Morstan in an argument, particularly since Morstan's head struck the corner of the chest as he fell. Sholto disposed of the body and hid the treasure. पहा काय झालं. भांडण झालं दोघांमध्ये, हार्ट अटॅक आला मॉर्स्टनला, त्याच्यात तो मेला. आता भांडणाचं कारण होतं तो खजिना. आता शोल्टोला हे
लोकांना माहिती नाही होऊ द्यायचं होतं की तुम्ही कशावरून मांडले, पहिलं कारण. आणि दुसरं कारण, जेव्हा हा भांडताना याला हार्ट अटॅक आला तर याच्या डोक्याला त्या अलमारीचा मार लागला, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावर झाली जखम. आता हा मरण पावला. त्याच्यामुळं समजा लोकांना हे दिसलं असतं की याच्या डोक्यात जखम आहे, तर लोकांनी काय म्हटलं असतं की शोल्टोनी मॉर्स्टनच्या डोक्यात काहीतरी मारलं आणि हाच कारणीभूत आहे याच्या मृत्यूला, म्हणजे ही इज अ मर्डरर. आता ह्या दोनही कारणांनी शोल्टो घाबरला आणि त्यांनी मॉर्स्टनची बॉडी डिस्पोज करून टाकली, त्याची विल्हेवाट लावून टाकली, दबून टाकली. आणि जो ट्रेजर होतं ते ट्रेजर सुद्धा लपवून ठेवलं. However, he himself suffered from poor health and an enlarged spleen, possibly due to malaria, as a quinine bottle stands by his bed. आता वस्तुस्थिती अशी होती की शोल्टोची तब्येत पण काही खूप चांगली नव्हती. त्याला कदाचित मलेरिया झाला असेल, त्याच्यामुळे आतलं त्याच्या बॉडीमधलं स्प्लीन वाढलेलं असेल, कारण त्याच्या बेडच्या साईडला कायम क्विनाईनची बॉटल असायची, त्याच्यामुळे त्याची पण तब्येत खराबच राहायची. His own health became worse when he received a letter from India in early 1882. 1882 च्या दरम्यान त्याला एक पत्र आलं इंडियावरून. ते वाचल्यानंतर तर त्याची तब्येत अजूनच जास्त खराब झाली. Dying, he called two sons and confessed to Marston's death and was about to divulge the location of the treasure when he suddenly cried, "Keep him out!" before falling back and dying. आता तो मरायला टेकला त्यावेळेला त्यांनी आपल्या दोन मुलांना जवळ बोलवलं आणि कबूल केलं की मिस्टर मॉर्सन मरण पावलेले. आणि त्यांना, आपल्या दोन पोरांना तो सांगणार होता की ट्रेजर मी कुठं लपवून ठेवलेला आहे. तेवढ्या जोरात हा मेजर शोल्टो ओरडला आणि म्हणाला, कीप हिम आउट, आणि धाडकन आपल्या बेडवर आपटला आणि मेला. द पझल्ड सन्स ग्लिम्स्ड अ फेस इन द विंडो. ह्याच्यामुळे हे दोन्ही त्यांची मुलं एकदम गोंधळली आणि खिडकीकडे पाहिलं त्यांनी. बट द ओनली ट्रेस वॉज अ सिंगल फुट फुटस्टेप्स इन द डर्ट. पण त्यांना कोणी काही तसं मिळालं नाही, फक्त एक चेहरा त्यांना दिसला. आणि बाहेर पाहतो तर फक्त एक सिंगल फुटस्टेप फक्त पाहायला मिळालं त्यांना धुळीमध्ये, पाऊल खूण. On their father's body is a note reading the sign of the four. आणि त्यांच्या वडिलांच्या बॉडीवरती एक नोट होती, त्याच्यावरती द साइन ऑफ द फोर होतं लिहून. Both brother quarreled over whether a legacy should be left to Mary Morstan, and Thaddeus left his brother Bartholomew, taking a chaplet म्हणजे हार, and sending its pearls to Mary. दरम्यान या दोन्ही भावांचं खूप भांडण झालं, बॉर्थोलिम्यूचं आणि थॅडियसचं. कशावरून? की मॅरी मॉर्स्टनला या खजिन्यामधला भाग द्यायचा की नको द्यायला. आणि ज्या वेळेला थॅडियस तिथून निघून गेला, त्यांनी आपल्यासोबत एक हार आणला, ज्याच्यातला एक एक मोती तो मेरीला पाठवायचा, 6 वर्ष पाठवत राहिला. द रिझन ही सेंट द लेटर इज दॅट बॉर्थोलोम्यू हॅज फाउंड द ट्रेजर. आता ह्या 6 वर्षानंतर अशी गोष्ट झाली की त्यांनी आता मात्र पत्र पाठवलं होतं. त्याचं कारण होतं की त्याच्या भावाला बॉर्थोलोम्यूला ट्रेजर गवसलं होतं, ट्रेजर मिळालं होतं. अँड पॉसिबली थॅडियस अँड मॅरी माइट कन्फ्रंट हिम फॉर अ डिव्हिजन ऑफ इट. आणि कदाचित मॅरी आणि थॅडियस आणि बॉर्थोलोम्यू आता एकत्र येऊन या संपत्तीचं डिव्हिजन करतील. त्याच्यामुळे त्यांनी पत्र पाठवलेलं होतं थॅडियसनी मॅरी मॉर्स्टनला. Bartholomew is found dead in his home from a poisoned dart and the treasure is missing. जेव्हा हे तिघे जण बॉर्थोलोम्यू म्हणजे त्यांच्या पैतृक जी त्यांची इस्टेट होती, वडिलांचं जुनं घर होतं, तिथे जेव्हा गेले तेव्हा बॉर्थोलोम्यूची डेड बॉडी दिसली त्या रूम मध्ये, आणि त्याच्या मानेमध्ये पॉयझनस डार्ट होता आणि ट्रेजर मात्र मिसिंग होतं. While the police wrongly take Thaddeus in as a suspect, Holmes deduces that there are two persons involved in the murder, a one-legged man
Jonathan Small as well as another small accomplice. तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी मात्र असा सस्पेक्ट केला, अशी शंका घेतली की याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो थॅडियस आहे, कारण थॅडियस भांडला होता. म्हणून थॅडियस वरती पोलिसांची शंका होती की यानेच मारलं असलं पाहिजे बॉर्थोलोम्यूला. पण होम्सचं डिडक्शन मात्र तसं नव्हतं. तो वेगळा काहीतरी विचार करत होता. जे पुरावे होते त्याच्यावरून तो म्हणतो की नाही, इथे 2 माणसं येऊन गेलीत, ज्याच्यातला एक मर्डर होता, एक वन लेग मॅन होता जोनाथन स्मॉल, आणि दुसरा होता अजून एक छोटा, म्हणजे हाईटनी छोटा एक त्याचा साथीदार. हे होम्सनी निष्कर्ष काढला. He traces them to a boat landing where Small has hired a steam launch named the Aurora. यानी शेरलॉक होम्सनी शेवटी पत्ता काढलाच त्या बोटचा. जी बोट जोनाथन स्मॉल आणि तो लहान त्याचा साथीदार या दोघांनी भाड्यानं घेतलेली होती, ती जी स्टीम बोट होती तिचं नाव होतं ऑरोरा. With the help of dog Toby that he sends Watson to collect from Mr. Sherman, the Baker Street irregulars and his own disguise, Holmes traces the steam launch. ऍक्च्युली त्यांनी पहिल्यांदा डॉक्टर वॉटसनला पाठवलं. मिस्टर शर्मन पासून त्यांचा कुत्रा टॉबी घेतला आणि त्याच्या मदतीने त्यांनी थेम्स नदीपर्यंत तपास लावला. त्याच्यानंतर बेकर स्ट्रीटवरची जी इरेग्युलर्स म्हणजे जी मुलं होती त्यांच्या मदतीने पण तपास लावायचा प्रयत्न केला. शेरलॉक होम्सनी स्वतः ही ओन्स डिस्गाईज, स्वतः विषांतर करून सुद्धा त्याने शेवटी त्या बोटीचा पत्ता लावलाच. In a police steam launch, Holmes and Watson chase the Aurora and capture it, but in the process end up killing the small companion after he attempts to kill Holmes with a poison dart shot from a blowpipe. आता होम्स, पोलीस आणि वॉटसन या सगळ्यांनी मिळून त्या ऑरोरा या स्टीम लॉन्चचा, त्या बोटचा पाठलाग यांनी सुरू केला. आणि असं करत असताना त्या स्मॉलचा जो कंपॅनियन होता, त्या कंपॅनियननी ह्याच्याकडे आपल्या ब्लो पाईप मधून डार्ट, पॉयझनस डार्ट मारायचा आणि अशा पद्धतीनं होम्सला किल करायचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नामध्ये हा मारला गेला, तो लहान माणूस मारला गेला. स्मॉल ट्राईज टू एस्केप बट इज कॅप्चर. हा जोनाथन स्मॉल तिथून पळायचा प्रयत्न करतो, पण शेवटी त्याला पकडण्यात येतं. हाऊ एव्हर द आयर्न ट्रेजर बॉक्स इज एम्प्टी. त्यांनी सोबत जो आयर्न ट्रेजर बॉक्स आणलेला होता त्याच्या आत मात्र काहीच नसतं, खजिना पुन्हा गायब. स्मॉल क्लेम्स टू हॅव डम्प द ट्रेजर ओव्हर द साइड ड्युरिंग द चेस. त्यांनी पाठलाग जेव्हा सुरू केला पोलिसांनी त्यावेळेला त्यांनी ते ट्रेजर डम्प केलं त्या नदीच्या याच्यामध्ये, पात्रामध्ये. Small confesses that years before he was a soldier of a 3rd Buffs in India and lost his right leg in a swimming accident to a crocodile. जोनाथन स्मॉलने सांगितलं की त्याचा एक पाय, पर्टिक्युलरली उजवा पाय, त्यांनी कसा गमावला. जेव्हा तो 3rd बफ्स मध्ये काम करत होता एक सोल्जर म्हणून इंडियामध्ये, त्यावेळेला स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा त्यांनी भाग घेतला तिथे ऍक्सिडेंट झाला आणि क्रोकोडाईलनी, मगरीने त्याचा पाय पकडला आणि त्याच्यात त्याचा पाय तुटला, त्यांनी पाय गमावला. After some time, when he was an overseer on a tea plantation, the Indian Rebellion of 1857 occurred and he was forced to flee to his life to the Agra fortress. आता झालं असं की आता एकच पाय त्याचा, त्याच्यामुळे तो काम नाही करू शकला ॲज अ सोल्जर, म्हणून मग तो टी प्लांटेशन मध्ये एक ओव्हरसियर म्हणून काम करायला लागला. या दरम्यान भारतीय उठाव सुरू झाला, इंडियन रिबेलियन 1857चं, आणि त्याच्यामुळं त्या टी प्लांटेशन वरती जो काम करत होता ओव्हरसियर म्हणून तिथून त्याला पळ काढावा लागला आणि मग त्यांनी दुसरी नोकरी घेतली आग्रा फोर्ट्रेस वरती. While standing guard one night, he was overpowered by 2 Sikh troopers who gave him a choice of being killed or being an accomplice to a waylaying disguised servant of a Raja, who sent the servant with a valuable fortune in pearls and jewels to the British for safekeeping.
आता आग्रा फोर्ट्रेसला तो गार्ड म्हणून काम करत असताना एका रात्रीला शीख ट्रुपर्स त्याच्याकडे 2 जण आले आणि त्याला पकडलं आणि त्याच्यासमोर 2 गोष्टी मांडल्या, एक तर मर, एक तर त्याला ठार मारण्यात येईल किंवा त्यांनी मदत करायला पाहिजे. कुठली मदत करायला पाहिजे? वेलेइंग द डिस्गाइज्ड सर्वंट ऑफ अ राजा. एक राजापासून त्याचा एक सेवक येणार आहे वेषांतर करून, त्याला वेले करायचं आहे, त्याला थांबवून ठेवायचं आहे, त्याला तिथून जाऊ नाही द्यायचं आहे. Who sent the servant with the valuable fortune in pearls and jewels to the British. या राजाने आपल्या सर्वंटला खूप सगळा खजिना घेऊन ज्वेल्स अँड पर्ल्स घेऊन पाठवलेलं कोणाकडे? ब्रिटिशकडे. कशासाठी? फॉर सेफ किपिंग, की त्याचं संरक्षण ब्रिटिश लोकांनी करावं म्हणून त्या सेवकाला राजा पाठवतो. द रॉबरी अँड मर्डर टूक प्लेस. आता याच्याकडे खूप सगळा खजिना आहे त्या सेवकाकडे, हा खजिना कुठं चालला? ब्रिटिशांकडे. कशासाठी? कारण राजाला वाचवायसाठी, त्याचं सेफगार्ड करायसाठी. तर त्याचा खजिना रॉब करण्यात आला, रॉबरी झाली, त्याचा मर्डर पण झाला अँड द क्राईम वॉज डिस्कवर्ड, आणि हा गुन्हा सुद्धा उघडकीस आला. ऑल दो द ज्वेल्स वेअर नॉट. पण हा खजिना कुठं ठेवलाय हे मात्र कळलं नाही, तो लपवून ठेवण्यात आला. Got penal servitude on the Andaman Islands, and after 20 years he overheard that John Sholto had lost much money gambling and cannot even sell his commission. Therefore, he will have to resign. आता स्मॉलला तुरुंगात जावं लागलं अंदमान आयलँड वरती. तिथे 20 वर्ष तो तुरुंगात राहिला. त्या 20 वर्षाच्या दरम्यान त्याच्या कानावर एक गोष्ट आली की जॉन शोल्टो हा तिथला गार्ड, त्यांनी जुगारामध्ये बरेचसे त्याचे पैसे गमावून टाकलेले आहेत आणि आता तर त्याची कंडिशन अशी आहे की तो आपली कमिशन सुद्धा विकू शकत नाही. त्याच्यामुळे तो आता रिझाईन करणार आहे, तो नोकरीवरून राजीनामा देणार आहे. Small saw his chance and made a deal with Sholto and Arthur Morstan. स्मॉलने याच्यात चान्स पाहिला, तो शोल्टोशी त्यांनी डील केलं. शोल्टो आणि आर्थर मॉर्स्टन दोन्ही गार्ड. शोल्टो वुड रिकव्हर द ट्रेजर अँड इन रिटर्न सेंड अ बोट टू पिक अप स्मॉल अँड द सिक्स. काय डील झालं यांच्यामध्ये की शोल्टो जाईल बाहेर, ट्रेजर हुडकवून आणेल आणि ट्रेजर देईल कुणाला? स्मॉलला. सोबत स्मॉल आणि ते जे शीख होते याच्या कटामध्ये सहभागी होते, त्यांना तिथून पळायसाठी एक बोटची पण अरेंजमेंट तो करील, एवढं करायचं होतं शोल्टोने. अँड शोल्टो मग याच्या दरम्यान याला शोल्टोला काही ना काही मिळेल त्याच्यातला सहभाग. Sholto double-crossed both Morstan and Small and stole the treasure for himself after inheriting a fortune from his uncle. Sholto मात्र गेम खेळला, यांच्यासोबत डबल क्रॉस केलं, मॉर्स्टन सोबतही आणि स्मॉल सोबतही. त्यांनी स्मॉलनी सांगितलेला खजिना बरोबर हुडकून तर काढला, पण तो फॉर्च्यून घेऊन म्हणजे हा सगळा खजिना घेऊन पळून गेला. स्मॉल वोड व्हेंजन्स. आता मात्र स्मॉल खवळला आणि बदला घ्यायचं त्यांनी ठरवलं. अँड 4 years later escaped the Andaman Islands with an islander named Tonga after they both killed a prison guard. आता ह्या स्मॉलनी अंदमान आयलँडच्या त्या तुरुंगामधून पळ काढला. सोबत तिथला जो एक रहिवाशी होता टोंगा नावाचा, त्याला पण सोबत घेतल्या. दोघांनी मिळून तिथे जो प्रिझन गार्ड होता त्याला मारलं आणि पळाले. It was the news of his escape that shocked Sholto from his fatal illness. इकडे इंग्लंडमध्ये हा शोल्टो आजारी, त्याला ही बातमी कळली की स्मॉल त्या तुरुंगातून निसटलाय आणि आता इंग्लंडमध्ये येतोय. त्यामुळे हा भयंकर भीतीग्रस्त झाला, त्याला खूप भीती वाटली आणि याची तब्येत बिघडायला लागली. Small arrived too late to hear of the treasure's location, but left the note which referred to the name of the pact between himself and 3 Sikh accomplices. स्मॉल जेव्हा इथं पोहोचला
तेव्हा तो खरं म्हणजे लेट झालेला होता. ट्रेझरचं लोकेशन त्याला सुद्धा कळलं नाही. पण त्यांनी जाता जाता मात्र शोल्टोच्या बॉडीवरती नोट ठेवली की साइन ऑफ 4ची, जी खूण होती की बाबा जो काही पॅक्ट झालेला होता तो त्याच्या दरम्यान स्मॉल आणि बाकी 3 त्याचे जे गटामधले सहकारी होते त्यांच्या दरम्यान, असे मिळून ते 4 यांच्या दरम्यानचा हा तह झालेला होता. आणि म्हणून ते ट्रेजर त्यांचं होतं. When Bartholomew found the treasure, Small planned to only steal it, but claims a miscommunication led Tonga to kill Bartholomew as well. जेव्हा बॉर्थोलिम्यूला ट्रेजर मिळालं हे कळलं स्मॉलला, स्मॉलने प्लॅन केला की आपण फक्त ते ट्रेजर तिथून उडवायचं, तिथून चोरून न्यायचं. तसं त्यांनी टोंगाला सांगायचा पण प्रयत्न केला, पण टोंगाला काही बरोबर कळलं नाही, मिसकम्युनिकेशन झालं आणि टोंगाने बॉर्थोलिम्यूचा मर्डर केला, त्याला मारलं. Small claims the Agra treasure brought nothing but bad luck to anyone who came in touch with it. स्मॉल सांगता सांगता हे पण सांगतो की हे जे आग्रा ट्रेजर आहे ना, ह्या आग्रा ट्रेजरनी कुणाचंच भलं केलं नाही. ज्याच्या ज्याच्या संगतीमध्ये ते गेलं त्या प्रत्येकाचं बॅड लकच झालं. द सर्वंट हु वॉज मर्डर्ड, जो तो ट्रेजर घेऊन आलेला होता राजाकडून, त्याचा मर्डर झाला. शोल्टो लिव्हिंग विथ फिअर अँड गिल्ट, शोल्टोनी हे आणलं सोबत, खजिना आणला, तो पण कायम भीतीमध्ये आणि गिल्टमध्ये वावरला की आपण काहीतरी गुन्हा केलाय, म्हणजे सुखानं जगलाच नाही. अँड नाव ही हिमसेल्फ इज ट्रॅप्ड इन स्लेव्हरी फॉर लाईफ. आणि आता माझ्याकडे जेव्हा हा खजिना आला, आता मी पण पोलिसांच्या हातात पकडल्या गेलोय, मला पण आता तुरुंगात पूर्ण जीवन भरासाठी जावं लागणार आहे. Half his life building a breakwater in the Andaman Islands and the rest of his life digging drains in Dartmoor prison. अर्ध आयुष्य त्यानं अंदमानच्या तुरुंगामध्ये काढलं आणि उरलेलं अर्ध आयुष्य त्याला डार्टमोरच्या प्रिझन मध्ये काढायचं आहे. कशामुळे? फक्त त्या ट्रेजरमुळे. Mary Morstan is left without the bulk of Agra treasure, although she will apparently receive the rest of the chaplet. Mary Morstan मात्र बिचारी, तिला आग्रा ट्रेजर मधला जो हिस्सा मिळायचा तो तिला मिळाला नाही. जरी त्या हारामधले काही मोती तिला मिळालेले होते, आता बाकीचे मोती पण तिला कदाचित मिळतील. जॉन वॉटसन फॉल्स इन लव्ह विथ मॅरी. दरम्यान जॉन वॉटसन मात्र पूर्णपणे मॅरीच्या प्रेमात बुडतो. अँड इट इज रिव्हील्ड दॅट ॲट द एंड दॅट ही प्रपोज टू हर अँड शी हॅज ॲक्सेप्टेड. सगळ्यात शेवटी असं कळतं की शेवटी वॉटसन तिला प्रपोज करतोच मॅरी मॉर्स्टनला, आणि ती सुद्धा त्याचं प्रपोजल ॲक्सेप्ट करते. आणि असं हे नॉव्हेल संपतं. हा आहे प्लॉट.